बीडच्या गेवराई शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशीच पंडित पवार मध्ये झाला राडा। नेमका राडा होण्याचं कारण काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। बीड गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी बाळराजे पवार यांच्या पत्नी गीता भाभी पवार ह्या गेल्या असता त्या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे असलेले पृथ्वीराज पंडित यांच्याकडून टाळ्या वाजवण्यात आल्या। टाळ्या वाजवण्याच्या मागचा हेतू असा होता की पवारांना कुठेतरी कमी लेखण्याच्या हेतूनेच पृथ्वीराज पंडित यांनी टाळ्या वाजवल्या असल्याचा आरोप पवार यांच्या समर्थकांकडून करण्यात आला। इतकंच नाही तर ह्यावेळी पंडित आणि पवार कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाल्याची घटना देखील घडली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे। ही घटना इथपर्यंतच थांबली नाही तर पवार यांच्या समर्थकांकडून पंडित यांच्या कृष्णाई बंगल्यासमोर असलेल्या गाड्याची तोडफोड करून त्या ठिकाणी असलेल्या अमरसिंह पंडित यांचे विश्वासू असलेले डावकर यांना देखील मारहाण करण्यात आल्याची घटना जी आहे ती समोर येत असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतर पृथ्वीराज पंडित यांनी थेट माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या बंगल्यासमोर जाऊन त्यांच्या बंगल्यासमोर उभी असलेल्या गाडीची तोडफोड केली। इतकंच नाही तर ह्यावेळी पृथ्वीराज पंडित व माजी आमदार लक्ष्मण पवार आमने सामने आल्याचं देखील आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून पाहण्यास मिळत आहे। हा वाद जो आहे तो इथपर्यंतच थांबला नाही तर ह्यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक देखील करण्यात आली। या दगडफेकी दरम्यान एक जण देखील गंभीर जखमी झाला असून त्यावर देखील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे। आज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ही सर्व जी घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे। नगर परिषदेची निवडणूक ही काटेकी टक्कर होत असतानाच पंडित पवारांच्या राड्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये गेवराईचं नाव केंद्रबिंदूवर येऊन ठेपलं असून या ठिकाणी सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे।